हाय, हॅलो, नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि टिचू सरितावरती. सुंदर असं कॉर्ड पाइपिंग केलेलं आहे स्लीव्ज आणि गळ्यासाठी आणि ते तुम्हीही करू शकता. त्यासाठी इथे आपला हा व्हिडिओ डिटेल्समध्ये समजावणार आहोत. इथे बघा मी 1.25 इंच ते 1.5 इंच पट्टी घेतलेली आहे. गोल्डन कपड्यामधून क्रॉस पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. आता क्रॉस पट्टी कशी कापतो हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला मी समजवलेलं आहे. त्याच्यामध्ये ही दोरी जी आहे किंवा कॉर्ड पाइपिंग आहे ती व्यवस्थित सेट करायची आहे आणि सिंगल दाबणी मी इथे हे टीप मारून घेते म्हणजे बरोबर आपल्याला तयार पाइपिंग मिळते. तुम्हाला जर डबल दाबणी पाइपिंग करता येत नसेल तर या पद्धतीचे सिंगल दाब मार्केटमध्ये मिळतात. तुम्ही ते आणू शकता. डावा उजवा दोन्ही साईडचा दाब आपल्याला सिंगल सिंगल मिळतो. इथे स्लीव्हसाठी जी पाइपिंग पट्टी आहे ती मी इथे रेडी करून घेतलेली आहे. ती सेट कशी करायची ती पाहूया. कपडा सरळ ठेवलेला आहे अस्तर न जोडता आणि बघा या पद्धतीने आपल्याला हे सेट करायचं आहे. पाइपिंगचा भाग आहे तो आतल्या बाजूला कपड्याच्या इथे घ्यायचा आहे आणि मार्जिनच्या साईडला या पद्धतीने ओपन पट्टी ठेवून बरोबर आपल्याला दाब सेट करून याच्यावरती अगदी काठावरती टीप मारायची आहे अर्धा इंचावरती. कारण आपण अर्धा इंच हे फिटिंग मार्जिनसाठी किंवा फोल्डिंग मार्जिनसाठी बाही कट केलेलं आहे. अर्धा इंच खाली अर्धा इंच वरती. सो अर्धा इंचावरती इथे फिटिंग मार्जिन ठेवून मी इथे ही टीप मारून घेतलेली आहे पाइपिंग पट्टीला. तुम्हाला जेवढं मार्जिन असेल त्या हिशोबाने तुम्ही इथे पट्टीला मार्जिन ठेवून टीप मारू शकता. आता अस्तर जे आहे ते याच्यावरती सेट करायचं आहे. सेंटरला पिन लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला अर्धा इंच अस्तर सुद्धा शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आहे. पिन लावून घ्यायचे आहे. पुन्हा त्याच्यावरती व्यवस्थित टीप मारायची आहे. आता हे पाइपिंग करताना तुम्ही गोल्डन कपडा कोणताही वापरू शकता किंवा साध्या कपड्याची सुद्धा पाइपिंग करू शकता. पण इथे ब्रॉकेटचा कपडा आहे. सो 2 कपड्यावरती मी इथे वेगवेगळ्या पद्धतीने पाइपिंग तुम्हाला करून दाखवणार आहे. एक तर हा ग्रीन ब्लाउज आहे ब्रॉकेटचा आणि दुसरा ब्लाउजसुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे. या पद्धतीने टीप मारल्यानंतर बघा पिन काढून घ्यायची आहे आणि अस्तरचा भाग पलीकडच्या बाजूला घेऊन त्याच्यावरून दाबटीप मारायची आहे आणि या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे. सुंदर अशी क्वाड पाइपिंग आपल्याला तयार होताना दिसत आहे. अतिशय सुंदर आहे. तुम्ही सुद्धा बिगिनर्स असाल, पहिल्यांदाच ही पाइपिंग कशी करायची हे पाहत असाल, तर एकदाच केल्यानंतर जमेल. पहिल्याच ट्रायमध्ये इतकी सुंदर आणि इतकी सोपी ही पाइपिंग आहे. आता पाइपिंग झालेली आहे तयार करून बाहीला साईडनं टीप मारून घ्यायची आहे आणि ही पाइपिंग व्यवस्थित आपली सेट होते आणि ह्याला फक्त तुम्हाला जर डबल दाबणी येत नसेल तर सिंगल दाबचा यूज करायचा आहे. हे पहा, बाहीवरती पाइपिंग तयार झालेली आहे सुंदर अशी. धागे राहिलेले आहेत ते कापून घ्यायचे आहे. जवळून तुम्हाला दाखवते की किती सुंदर अशी ही पाइपिंग दिसत आहे ती. अतिशय नाजूक आणि सुंदर दिसणारी ही बाही पाइपिंग किंवा कॉर्ड पाइपिंग आपली इथे रेडी झालेली आहे. ऑलरेडी मी एका बाहीला पाइपिंग करून ठेवली होती. दुसऱ्या बाहीला पाइपिंग कशी करायची हे आपण पाहिलेलं आहे. आता हा ब्लाउज रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. याचं फिनिशिंग इतकं सुंदर दिसतं आणि इतका सुरेख लूक येतो पाइपिंगमुळे आपल्या ब्लाउजला किंवा आपल्या कामाला, की अगदी 4 चांद असतात म्हटलात तरीही चालेल. आता ग्रीन ब्लाउज मला इथे रेडी झालेला आहे. रेड ब्लाउजवरती गळ्याला पाइपिंग कसं करायचं ते दाखवते कारण कधी-कधी क्लायंट समोर असल्यानंतर एकाच ब्लाउजवरती पूर्ण व्हिडिओ मला सुद्धा शक्य होत नाही तयार करणं. सो बघा जशी मी म्हटली क्रॉस पट्टी 1.5 इंचाची घ्यायची आहे. ती क्रॉस पट्ट्या इथे मी कट करून जोडून घेतलेली आहे. 1.5 इंचाची पट्टी आहे. ब्लाउजचा गळा, शोल्डर वगैरे जोडून तयार ठेवलेला आहे. आणि आता पाइपिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर ही जी कॉर्ड पाइपिंग आहे ही मार्केटमध्ये सहजरित्या अवेलेबल असते. तुम्ही तो बंडल घेऊ शकता किंवा मीटरवरती सुद्धा मिळते. अगदी स्वस्त असते. आता एका साइडनी गळ्याची पट्टी लावताना 1.5 इंचाची पट्टी आपण जी घेतलेली आहे, ती कशी ॲडजस्ट करायची ते पाहूया. एका साइडनी अर्धा इंच फोल्ड करत आपल्याला कॉर्ड पाइपिंगमध्ये घालायची आहे आणि इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि ही टीप मारताना आपल्याला ही पट्टी किती हवी आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवते की मोजायचं कसं. पूर्ण आपला जो गळा आहे ब्लाउजचा, त्याला एकदा पट्टी लावून पाहायचं की आपल्याला कितपत लांबडी पट्टी किंवा लाँग पट्टी हवी आहे. आता हा तुकडा जो विथभर राहिलेला तो तुम्ही कट करून टाकला कारण तेवढी आपली दोरी एक्स्ट्रा चालली होती, वेस्ट जाणार होती. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा मेजर करून घेऊ शकता आणि पुढे दाखवल्याप्रमाणे अर्धा इंच फोल्डिंग करत पट्टी आतमध्ये कॉर्ड पाइपिंग घालायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. हे जे सिंगल दाब आहे ते तुमच्या मशीनच्या मॉडेलनुसार तुम्हाला अवेलेबल असतात मार्केटमध्ये. फुल शटलचं मशीन असेल तर फुल शटलचा दाब मिळतो, हाफ शटलचं असेल तर हाफ शटलचा दाब मिळतो. सो दोन्हीही दाब आपल्याला सहजपणे शॉपमध्ये टेलरिंगच्या मटेरियलच्या मिळून जातात. तर आता याच पद्धतीने पूर्ण जी पट्टी आहे ती इथे कंटिन्यू करतीये आणि ही पट्टी लावताना आपल्याला
कुठेही कॉर्ड आतमध्ये घातल्यानंतर लूज पडून द्यायची नाही, बरोबर ती सेट व्हावी त्याला अगदी लागून चिटकून टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने म्हणजे फिनिशिंग आपलं अतिशय सुंदर दिसून येतं. आता इथे संपत आलेली ही पट्टी तर कॉर्ड पाइपिंग आहे ती कट करून घेतली आहे आणि या पद्धतीने आपण टीप मारून घेतलेली आहे. एकसारखी सुंदर अशी पाइपिंग आपली तयार झालेली आहे. कुठेही फोल्ड नाही, कुठेही जागा पोकळ नाही किंवा काय नाही. आता या पद्धतीने लावायच्या वेळेला आपल्याला जी ही पट्टी आहे शिल्लक राहिलेली ती फोल्ड करून घ्यायची आहे. ही पट्टी या साईडनं आतल्या बाजूला फोल्ड केलेली आहे. इथे पाव इंच केली तरीही चालेल, म्हणजे पाऊण इंच गेलेली आहे. अर्धा इंच केली तरीही चालेल आपल्याला. अर्धा इंच पट्टी तरीही शिल्लक राहतीये. तर मी त्या पाव इंचाला थोडीशी जास्त आणि अर्ध्या इंचाला थोडीशी कमी केलेली आहे. कारण ही व्यवस्थित करण्यासाठी थोडीशी मी कटिंगसुद्धा केली होती. सो तो व्हिडिओ स्किप झालेला आहे मी पट्टी कटिंग करताना. कारण बऱ्याच वेळेला क्लायंट आले, की मला सुद्धा व्हिडिओ थांबवावा लागतो. मग ते कधी-कधी मीही विसरून जाते, की व्हिडिओ चालू केलेला आहे की नाही. तुम्हाला तर माहीत आहे शॉपची घाई कशी असते. आता ही पाइपिंग पट्टी आपल्याला लावण्यासाठी तयार झालेली आहे आणि ही आता लावायची कशी आणि कुठून ते तुम्हाला सांगते आता मी हुकच्या पट्टीकडून लावते, लूकच्या पट्टीकडून न लावता. कारण माझ्याकडे जो दाब आहे तो डाव्या साईडचा आहे. त्यामुळे उजव्या साईडला दाब हा ओपन होतो आणि उजव्या साईडला आपल्याला पाइपिंग पट्टी असल्यामुळे तो उजव्या साईडने मला इथे लावता न आल्यामुळे इथे मी डाव्या साईडनं लावत आहे. तुमच्याकडे जर दाब उजव्या साईडचा असेल तर तुम्हाला ती डाव्या साईडनं पाइपिंग ठेवून लावता येईल, म्हणजे लूकच्या पट्टीकडून लावता येईल. असं ही गोष्ट आपण ॲडजस्ट करू शकतो. आपल्याला ते हळू काम करता लक्षात येतं. पाव इंचावरती ही पट्टी ठेवायची आहे. पाइपिंगला लागून आपल्याला मार्जिन आतमध्ये पाव इंच सोडायचं आहे आणि मग टीप मारायची आहे. इथे पानगळा आहे तर सेंटरला मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर इथे डायरेक्ट पट्टी राउंड करता येत नसेल किंवा फिरवता येत नसेल, तर इथे तुम्हाला एक पुन्हा आयडिया सांगते सेंटरला मार्किंग करून घेऊन पट्टी कट केलेली आहे. पुढे अर्धा इंच पट्टी अशीच सोडलेली आहे. तिथे डबल लॉक केलेला आहे. ती पट्टी वरच्या बाजूला फोल्ड करून घेतलेली आहे. दाब आणि दाबच्या खाली दुसरी जी पट्टी आहे ती इथे ॲडजस्ट करून बरोबर सेंटरपासून डबल लॉक केलेला आहे. या पद्धतीने बघा. तुम्हाला लक्षात आलं असेल. दोन्हीही याचे तोंड आहेत ओपन झालेले आहेत दोन्ही पट्टी कट केल्यामुळे. आणि पुन्हा आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण पाव इंचावरती हेमिंग पट्टी लावतो किंवा पाइपिंग पट्टी लावतो त्याच पद्धतीने आपल्याला हा कपडा लावत जायचा आहे. फक्त पाइपिंगची पट्टी आहे गोल्डन ती थोडीशी आपल्याला राउंड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खेचायची आहे. म्हणजे हलकीशी तीही थोडीशी ओढून घ्यायची आहे म्हणजे आपला गळा लूज पडणार नाही. यावरती सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता. पाइपिंग करता येणारे प्रॉब्लेम आणि पाइपिंग कसं करायचं. आता इथे जिथे-जिथे राउंड आलेला आहे तिथे मी कट्स मारून घेतीये. हे कट्स मारल्यामुळे व्यवस्थित आपला शेप जो आहे तो सेट होईल टीप मारल्यानंतर. सो सगळीकडून हे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राच राहिलेला धागा वगैरे असेल कटिंग करून टाकायचा आहे. आता जिथून आपण पाइपिंग लावली त्याच्या अपोजिट बाजूने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे. आपण पाइपिंग कुठून लावली? हुकच्या पट्टीच्या बाजूने म्हणजे अपोजिट साईडच्या गळ्यानुसार. आणि आता पट्टी फोल्ड करून पुन्हा पाइपिंग कुठे येत आहे? मशीनच्या बाजूला. म्हणून माझा डावा दाब असल्यामुळे मी हुकच्या पट्टीकडून न आता ह्याला पलटी मारता लूकच्या पट्टीकडून मारतीये. हे तुम्हाला ॲडजस्टमेंट तुमच्या दाबनुसार लक्षात येते. सो त्या गोष्टी तुमच्या आपोआपच लक्षात येतील डिटेल्स पाहिल्यानंतर किंवा तुम्ही हे जेव्हा स्वतः लावायला जाल तेव्हा तुमच्या लक्षात येतील. आता पाइपिंगचा जो पार्ट आहे तो आपल्याला वरती काढायचा आहे. म्हणजे मोकळ्या भागाकडे गळ्याकडच्या आणि गोल्डन पट्टी खालच्या बाजूनी पॅक करून आपल्याला वरून बरोबर फिनिशिंगने टीप मारायची आहे. इथे पहा पानगळा जो तुमचा होता तो ॲज इट इज शेप आलेला आहे. पॉइंट कुठेही आपला इकडे-तिकडे झालेला नाही. त्या पद्धतीने जर तुम्ही पाइपिंग लावला तर अतिशय सुंदर असं फिनिशिंग येणार आहे तुमच्या गळ्याला सुद्धा आणि ब्लाऊजला सुद्धा. आता सगळीकडून व्यवस्थित आपल्याला अगदी कुठेही चून न येता, घोळ न येता टीप मारून घ्यायची आहे. डबल लॉक करायचं आहे आणि अगदी एका पाइपिंगनुसार आपल्याला ही पट्टी या पद्धतीने सेट होताना दिसतीये. दुसरी पट्टी टीप मारली पट्टीला की पुन्हा हे पाइपिंग फायनली रेडी होणार आहे. सो आता थोडंसं कट मारून घेते मी त्याला. कट मारल्यामुळे व्यवस्थित दुसरी जी रुंद पट्टी आहे ती सुद्धा सेट होईल. कट्स मारून घेतले आणि पुन्हा याच्यावरून उलट्या बाजूने टीप मारतीये. आता हे जे पानगळ्याच्या कॉर्नरचे जे पाइपिंगच्या पट्ट्या आहेत त्या 2 वेगळ्या होत्या. त्यासुद्धा एकामध्ये एक सेट करून घेतलेल्या आहेत. म्हणजे त्याचंसुद्धा फिनिशिंग इकडे-तिकडे होत नाही. त्याचे धागे निघत नाहीत कट असल्यामुळे. आणि या पद्धतीने डबल टीप मारून आपल्याला फायनली पाइपिंग खूप सोप्या पद्धतीने खूप कमी वेळामध्ये रेडी झालेलं आहे. त्या क्लायंटनी डिमांड केली होती,
की मला या गळ्यांना पायपिंगच हवं आणि हे ब्लाऊज सगळे एकाच क्लायंटचे आहे, त्यांची डिझाईन एकच आहे. या अगोदरचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालेला आहे रिसेंटलीच, तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा. या ब्लाऊजच्या सुद्धा स्लीव्हजला पायपिंग करून रेडी झालेला आहे आणि अतिशय सुंदर डबल टिप मारल्यानंतर पायपिंगची फिनिशिंग दिसतीये. तुम्ही सुद्धा अगदी बिगिनर्स असाल तर एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच पायपिंग तुम्हालाही करता येईल आणि तुम्हीही तुमच्या क्लायंटला इतके सुंदर फिनिशिंगचे ब्लाऊज शिवून देऊ शकता. आता तुमचा प्रश्न असेल की असं जर पायपिंग केलं तर चार्जेस काय घ्यायचे? तर या क्लायंटला मी याचे चार्जेस लावले नव्हते, कारण रेग्युलर क्लायंट आहे. सो प्रिन्सेस कटमध्ये आपला हा ब्लाऊज असल्यामुळे एकत्र त्यांचे कॉम्बो पीस असतात ब्लाऊजचे. सो मला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चार्जेस लावता येत नाही. काही जुने क्लायंट असतात त्यांना टिकवावं लागतं. पण तुम्हाला जर हे कॉड पायपिंग कपडा विकत आणावं लागत असेल, विकतच आणलेला आहे मी सुद्धा. पण माझे क्लायंट 10-12 वर्षांचे असल्यामुळे मला त्यांना हे कन्सेशन द्यावं लागतं. सो सुंदर असे ब्लाऊज रेडी झालेले आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. म्हणजे इतर ताईंना सुद्धा या गोष्टी लक्षात येतील, माहीत पडतील आणि त्यासुद्धा दुसऱ्यांच्या ऑर्डर घेऊन हे ब्लाऊज शिवून देऊ शकता. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.